कुठे गेलीये ती? दिसली का? दिसली का? अगं इतकी अवलक्षणी आहे ना ती की स्वतः पण सुखाने जगणार नाही आणि दुसऱ्यालाही जगू देणार नाही. अहो मी सांगतो ना वहिनी तुम्हाला, अहो ती सकू आहे ना दिगू आणि माणिकच्या मागे मागे गेली असणार. हा भाऊजी, अहो काय बोलताय? दिगू काय तिथे मौज करायला गेलाय का? त्या सुभेदारांचे हितशत्रू त्यांच्या जमिनीवर कब्जा करायला येणार होते, त्याचा बंदोबस्त करायला गेलाय ना तो. काहीही बोलाल. तू कोण बुवा? मी लक्ष्म्या, सुभेदारांच्या शेतघरावर कामाला आहे. त्या माणिक त्यांचा निरोप घेऊन आलोय. माणिकचा निरोप द्यायला आलाय ते. तुम्ही थांबा, मध्ये मध्ये बोलू नका. मागे वा. बोल रे, काय निरोप? अहो काय झालं, माणिक त्यांना जेवण बनवता येत नाही ना, त्यांना सवय नाही कामाची, म्हणून माणिक ताईंनी सकूताईंना शेतघरावर बोलून घेतलंय. बाई 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 बाई, घ्या, मी सांगतो ना तुम्हाला, त्या सकूची मी नस नस ओळखतो. समजलं. लक्ष्मी, अब दिगू शेठ आणि माणिकची नीट काळजी घे. निघ आता तुझा. ही ना सकू ना धूर्त आणि कावेबाज आहे. तिला म्हंटल होतं जाऊ नकोस, तरी गेली तिथे मरायला. त्यात आणखीन माणिकचं बोलावणं आलं ना. बोलावलं म्हणून काय झालं? जाताना मला सांगायला नको होतं? परस्पर गेली अतिशहाणी. रमाई, तू तर म्हणाली होतीस दिगू आणि माणिकला एकांत मिळावा म्हणून तिकडे गेलेत. मग आता दोघात तिसरी ही सकू कशाला तिथे? आणि ही माणिक ना निर्बुद्ध आहे, निर्बुद्ध. खरंच आहे, निर्बुद्धच आहे ती माणिक. वर्माच किती करते. बरं, इकडची काडी तिकडे करता येत नाही. हो, तुम्ही यात पडू नका, नाहीतर महामाया तुमच्यावरच उलटवेल. एका अर्थी बरंच झालं सखू तिकडे गेली, नाहीतर दिगू उपाशी राहिला असता. आता सखूमुळे माझा दिगू उपाशी तरी राहणार नाही. सुकाणू क्षणात इकडे वळतं, क्षणात तिकडे वळतं. ही सकूलाही डोक्यावर बसवतीये आणि माणिकलाही माझ्यावरच ओरडत असते. भाज्या, भाकरी, ठेचा, भात, ताक, आमटे आणि कोशिंबीर, सगळं व्यवस्थित दिसतंय. सावकार, करा सुरू करा, बघा आवडतंय का. विठुराया, मनात धडधडतंय रे. आहोंना आवडू दे. थांबा, पहिला घास मी भरवते. मला हात आहेत ना? आहेत ना? जेवेन मी.
काय झालं सावकार? चव आवडली ना? हा स्वयंपाक कोणी केला? सावकार, या लक्ष्म्याच्या पुतणीनं रुक्मीनं रांधलंय. हिने? पण या मुलीने चेहरा का झाकलाय? ए, चेहरा का लपवतेस? माणिक, तिच्या चेहऱ्यावरचा पदर दूर कर. जा जा. सावकारांचा शब्द मोडायचा नाही हा. घे पदर वर घे. थांब, मीच घेते. अहो माणिकताई, अहो काय करताय? हे बघा, असं करू नका. माफी मागतो मी पाहिजे तर. अहो, रुक्मीचं व्रत आहे आणि ते आपला चेहरा आधी नवऱ्याला दाखवल अशी रीतच आहे गावाकडं, आणि ती पाळावी लागते हो. आणि ती रीत जर मोडली ना तर तिला तिचा नवरा घरात बी घेणार नाही. अहो, असं करू नका. अशी पद्धत आहे का गावाकडे? बर बर, माणिक राहू दे, तू ये, बस जेवायला बस, आपण जेवूया. अगं माणिक, मी तुला सांगतोय, ये बस, आपण जेवूया, ये. काय ग रुक्मी, अगं तोंड दाखवू नकोस, पण आम्हाला जेवायला वाढशील ना? सावकार अचानक गोड बोलू लागलेत का? बस तिथे बस. माणिक, घे. माझ्या हातून घास नाही घेणार तू? सावकार, घे घे ग, घे. रमाई, दिगू आणि माणिकला आता कसला एकांत मिळणार आहे? ही सखू काही ना काहीतरी विघ्न आणणारच. अगं हो, पण तू का इतका जळफळाट करून घेतेयस?